नमस्कार मुलांनो, आज आपण ताणाचे व्यवस्थापन हा जो आपला दुसरा चॅप्टर आहे आरोग्य मानसशास्त्राचा हा बघणार आहोत। यामध्ये आपण पाठीमागच्या लेक्चरला बघितलं होतं ताण, व्याख्या, स्वरूप आणि प्रकार, त्यानंतर ताणाचे स्रोत आणि आज आपण बघणार आहोत ताणाला प्रतिसाद, प्रतिक्रिया। यामध्ये ताणाला जेव्हा आपण प्रतिसाद देतो तेव्हा शारीरिक क्रिया कशा घडतात, भावनिक क्रिया कशा घडतात आणि वर्तनात्मक प्रतिक्रिया कशा असतात हे आपण याच्यामध्ये बघणार आहोत। आजच्या लेक्चरला मानसिक ताण कसा निर्माण होतो बघा। जेव्हा एखाद्या व्यक्तीला ताण निर्माण होतो तेव्हा शारीरिक ज्या प्रतिक्रिया असतात त्या एकदम वेगळ्या असतात। व्यक्तीचे हावभाव वेगळे असतील, व्यक्तीच्या कृतीसुद्धा वेगळ्या असतात। सपोज एखादा मुलगा अभ्यास करत असेल तर तो काय करेल, डोक्यावर हात ठेवेल, कारण का त्याला खूप टेन्शन आलेलं असतं की आपला अभ्यास केव्हा होईल। त्याचा परिणाम मेंदूवर होत असतो। शारीरिक क्रिया आपण शारीरिक प्रतिसाद बघणार आहोत की व्यक्तीच्या मेंदूवर जास्त परिणाम होतो। व्यक्ती जे विचार करत असते ते निगेटिव्ह विचार तिथे करते आणि त्याचा ताण त्या व्यक्तीच्या शरीरावर तिथे निर्माण होतो। बघा, आज आपण बघणार आहोत ताणाला प्रतिसाद कसा दिला जातो किंवा व्यक्ती कशी प्रतिक्रिया करते। पहिला आहे त्याच्यामध्ये ताणाचे शारीरिक प्रतिसाद, त्यानंतर दुसरं ताणाचे भावनिक प्रतिसाद आणि ताणाचे वर्तन प्रतिसाद, असे 3 प्रकार आहे याच्यामध्ये की व्यक्ती ताणाला कसा प्रतिसाद देते, शारीरिक, भावनिक आणि वर्तनात्मक। पहिला आपण बघणार आहोत आजच्या लेक्चरला ताणाचे शारीरिक प्रतिसाद किंवा ताणाला कसा शारीरिक प्रतिसाद दिला जातो याविषयी माहिती लिहा किंवा स्पष्ट करा। ताण हा सामान्य शारीरिक प्रतिसाद असतो। ताण जेव्हा निर्माण होतो त्यामुळे शारीरिक प्रतिसाद त्या व्यक्तीचा एकदम वेगळा असतो, ज्यामुळे व्यक्तीचे आरोग्य धोक्यात येऊ शकते। ताणामुळे व्यक्ती प्रचंड मानसिक तणावाखाली राहते। जेव्हा व्यक्तीला ताण निर्माण होतो तेव्हा ती जी व्यक्ती असेल ती प्रचंड त्या तणावाखाली असते। जर हा ताण विधायक स्वरूपाचा असेल तर त्यातून व्यक्तीला उत्साह निर्माण होतो व व्यक्ती सतर्क राहण्यास मदत होते। बघा, आपण ताणाचे प्रकार बघितले पहिल्या पॉईंटमध्ये की विधायक ताण, विघातक ताण। बघा, जेव्हा विधायक ताण असतो तो चांगला ताण तिथं समजला जातो। तो ताण थोड्या वेगळ्या प्रकारचा असतो, त्यामधून व्यक्तीला उत्साह निर्माण होतो किंवा आपण हे काम करू किंवा चांगल्या पद्धतीने करू शकतो, व्यक्ती सतर्क राहण्यास मदत करते। परंतु जेव्हा ताण तीव्र स्वरूपाचा असतो तेव्हा ते व्यक्तीच्या आरोग्यास हानिकारक ठरते। जेव्हा तो जो ताण असेल तो तीव्र स्वरूपाचा असेल तेव्हा व्यक्तीच्या आरोग्यास ते हानिकारक असते। जेव्हा आपणास एखादा धोका जाणवतो तेव्हा आपली मज्जासंस्था आपल्या शरीरात तणाव, ड्रेनलाईन किंवा कॉर्टिसोलसह तणाव संप्रेरक सोडून प्रतिसाद देत असते। जी आपली मज्जासंस्था असते ती शरीरामध्ये तिथं बदल करते आणि हे जे हार्मोन्स असतात ते आपत्कालीन क्रियेसाठी जागृत तिथे करत असतात। सामान्यपणे आपले हृदय वेगाने सुरू होते। आपलं हृदय काय होतं, वेगाने सुरू होतं, स्नायू घट्ट होता, रक्तदाब, बघा आपण म्हणतो की याचा BP वाढला किंवा कमी झाला, रक्तदाब वाढतो, श्वासाची जी प्रक्रिया असते ती वाढते आणि भावना या तीव्र होतात। हे शारीरिक बदल त्या व्यक्तीमध्ये घडून येतात। व्यक्तीचे सामर्थ्य, वेग, प्रतिक्रियेची वेळ वाढली जाते आणि व्यक्तीचे लक्ष केंद्रित तिथं केले जाते। व्यक्तीचे शरीर व्यक्ती संभाव्य धोक्यातून बाहेर पडायला तिथं मदत करत असते। बघा, जेव्हा ताण निर्माण होतो तेव्हा व्यक्ती काय करेल, फाईट करेल किंवा फ्लाईट करेल, प्रतिक्रिया किंवा त्याला प्रतिसाद तिथे देते। फाईट म्हणजे त्याचा सामना करेल। आपण काय म्हणतो, आज माझी तिची खूप फाईट झाली, दोन्ही भाऊ असतील तर, म्हणजे की आपण त्याला उत्तर दिलं, तू मला मारलं तर मी तुला मारेल। त्याचप्रमाणे जेव्हा ताण निर्माण होतो तेव्हा व्यक्ती काय करते, त्याच्याशी फाईट करते किंवा त्या ताणाचं जो ताण निर्माण झाला असेल त्यातून बाहेर पडते आणि ती अतिशय चांगल्या पद्धतीने त्याच्यातून बाहेर पडते, त्या परिस्थितीचा चांगल्या पद्धतीने सामना करते आणि त्या परिस्थितीवर प्रभुत्व मिळवते किंवा यश मिळवते। सपोज माझ्या जीवनामध्ये प्रॉब्लेम निर्माण झाला आहे तर ती व्यक्ती काय करेल, तो प्रॉब्लेम तिथं सोडून घेईल किंवा सोडवेल आणि
प्रॉब्लेम सोडवेल आणि त्यानंतर त्यावर काय करेल की आपण किती चांगल्या पद्धतीने तो प्रॉब्लेम सोडवला, त्यामुळे त्या व्यक्तीला त्यामधून आनंद मिळेल आणि चांगल्या प्रकारे ती काय करेल, त्याची फाईट तिथे करेल. आणि दुसरं आहे फ्लाईट, म्हणजे पळून जाणे. फ्लाईट म्हणजे हा शब्द वापरलेला आहे. विमान काय करतं, उड्डाण करतं, त्याला फ्लाईट असे म्हणतात, म्हणजे पळून जाणे. एकतर फाईट करायची त्याच्याशी, त्याचा सामना करायचा, त्या परिस्थितीवर किंवा ती जी परिस्थिती निर्माण झालेली असेल, प्रॉब्लेम निर्माण झालेला असेल तो सोडवायचा, किंवा फ्लाईट करायची, तिथून पळून जाणे, यालाच तणाव प्रतिसाद असे म्हणतात. एकतर त्या मार्गाला प्रतिसाद द्या किंवा तो प्रॉब्लेम असेल तो सॉल्व करा, तो सोडवा, नाहीतर तिथून पळून जा, त्याला तणाव प्रतिसाद असे म्हणतात. बघा, जेव्हा एखाद्या व्यक्तीला ताण निर्माण होतो तेव्हा त्याचा परिणाम त्या व्यक्तीच्या मज्जासंस्था किंवा मेंदूवर तिथे होत असतो. आणि मेंदू हा काय असतो, आपला मास्टर माइंड असतो आपल्या शरीराचा. तो जो प्रतिक्रिया देत असतो त्याप्रमाणे व्यक्तीच्या शारीरिक हालचाली तिथे होत असतात. त्यामुळे ताण जरी निर्माण झाला तुमच्या आयुष्यामध्ये तरी काय करा, त्याच्याशी फाईट करा, त्याचा सामना करा, चांगल्या पद्धतीने करा आणि त्याच्यातून तो जो प्रॉब्लेम निर्माण झाला असेल त्याच्याशी फाईट करा आणि त्याच्यातून अतिशय चांगल्या पद्धतीने बाहेर निघा. बघा, एखाद्या जर एक दोन प्रॉब्लेम तुम्ही जर सोडवला तर नंतर तुमच्या आयुष्यात ताण जरी निर्माण झाला तरी तुम्ही काय करा की चांगल्या पद्धतीने ती परिस्थिती तिथे हाताळा, नाहीतर फ्लाईट करा, त्याच्यापासून पळून जा. ताण निर्माण झाला आहे, मी हे करू शकत नाही, पळून जाणे किंवा ते विचारच तिथं सोडून देणे. यामध्ये आपण बघणार आहोत की समजला असेल तुम्हाला ताणाचा शारीरिक प्रतिसाद आपण कसा द्यायचा आहे. यामध्ये बघा, जेव्हा व्यक्तीला ताण निर्माण होतो तेव्हा व्यक्तीचं हृदय वेगाने सुरू होते. बघा, आपण म्हणतो की या व्यक्तीला खूप टेन्शन आलेलं होतं, त्यामुळे हिने सुसाईड केली असेल किंवा BP वाढतो. बघा, आता कोरोना हा आजार आहे, याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात जे पेशंट असतात ते घाबरलेले असतात. हा आजार इतका मोठा पण नाही की व्यक्ती लगेच काय करेल, डेथ होईल किंवा मरून जाईल असा पण नाही. पण जर ती व्यक्ती घाबरलेली असेल, तिचा BP, बघा आपण म्हणतो त्या व्यक्तीचा BP लो झाला होता किंवा वाढला होता म्हणून ती व्यक्ती एक्सपायर झाली. बघा, आपण हार्ट अटॅकचे पेशंट बघतो, त्यांचं हृदय काय वेगाने सुरू होतं. हे फक्त कशामुळे की टेन्शन घेतलं, ताण घेतलं, आता मला हा आजार झाला, मी बरं होऊ शकत नाही, असं जर त्या व्यक्तीने गृहीत धरलं तर ती व्यक्ती काय करेल, टेन्शन घेईल आणि त्याच्यातून तिथे त्या व्यक्तीची डेथ होऊ शकते. त्यामुळे जेव्हा आपलं शरीर चांगलं प्रतिसाद देतं, कितीही मोठा आजार असेल, बघा आपण बघतो TV वर बघतो 80 वर्ष 90 वर्षाच्या व्यक्ती बऱ्या होत आहेत किंवा 5 दिवसाचं बाळ असेल, 1 महिन्याचं बाळ असेल, ते सुद्धा नीट होत आहे. तर आपण कारण का एकच प्रॉब्लेम असतो की आपण कोणत्याही गोष्टीचं टेन्शन घेतो. एखादी व्यक्ती असेल ती टेन्शन घेईल आणि त्या आजाराचा तिथं सामना करू शकत नाही. बघा, आत्ताच मी सांगितलं फाईट करा. कोणतीही परिस्थिती निर्माण झाली तर तिची जर फाईट केली किंवा तिचा सामना जर चांगल्या पद्धतीने जर केला तर तुम्ही त्या परिस्थितीवर प्रभुत्व तिथे मिळवू शकतात. नाहीतर तिथून फ्लाईट करा, पळून जा तिथून. आज या प्रतिक्रिया दिला तर आपण तणावाला चांगल्या पद्धतीने प्रतिसाद तिथं करू शकतो. त्यामुळे जेव्हा ताण, बघा, विघातक म्हणजे चांगला ताण नसतो तेव्हा व्यक्तीच्या शरीरावर त्याचे चांगले परिणाम होत नाही. त्या व्यक्तीचा रक्तदाब वाढू शकतो, त्यालाच आपण म्हणतो BP वाढला किंवा कमी झाला, स्नायू घट्ट होतात, जी श्वासाची प्रक्रिया असते, बघा आपण कंटिन्यू श्वास घेत असतो, ती प्रक्रियाच काय होते, वाढते. ती व्यक्ती श्वास जास्त मोठ्या प्रमाणात घेते, भावना ह्या तीव्र होतात. त्या व्यक्तीच्या भावना, बघा, जेव्हा एखादी व्यक्ती खूप अशी घाबरलेली असेल, तिच्या भावना एकदम वेगळ्या असतात, ती तणावाखाली असेल, तिचं शरीर एकदम असं मंद होऊन जाईल, स्नायू घट्ट होतील आणि ती एकच विचार करेल, म्हणजे विचार प्रक्रिया पूर्णपणे कमी झालेली असते, हृदयाची गती वाढलेली असते, श्वास प्रक्रिया वाढलेली असते, भावना तीव्र होतात आणि यामुळे ती व्यक्ती अतिशय मोठ्या प्रमाणात किंवा जास्त प्रमाणात ताण घेते आणि त्याचा परिणाम त्या व्यक्तीच्या शरीरावर तिथे होत असतो. आणि शरीरावर जर परिणाम झाला तर मानसिक म्हणजे व्यक्तीच्या मनावर सुद्धा त्याचा परिणाम तिथे होतो. यामध्ये आपण बघणार आहोत शारीरिक मनोवैज्ञानिक ताण प्रतिसाद. बघा,
हा जो पॉईंट आहे ताणाचे शारीरिक प्रतिसाद हा आपला भरपूर बाकी आहे. आजच्या लेक्चरला आपण बघितलं ताणाला व्यक्ती कसा शारीरिक प्रतिसाद देते. पुढच्या लेक्चरला हाच पॉईंट बघणार आहोत, ताणाचे शारीरिक प्रतिसाद. आपलं लेक्चर संपलेलं आहे.